मुक्ताईनगर प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने 15 मार्च 2026 रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली। प्रमुख मार्गदर्शकांचे प्रबोधन। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील ग्राहक संरक्षण परिषदेचे माननीय सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर फ भालेराव उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की बदलत्या काळात ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे। अशा वेळी कायद्याचे ज्ञान आणि सतर्कता हीच ग्राहकाची खरी ढाल आहे। उपस्थित मान्यवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष धनंजय सापधरे होते। त्यांनी ग्राहक चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। मोहन मेढे माजी तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत मुक्ताईनगर प्रमुख पाहुणे मोतीलाल जोगी सर, ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघटना जिल्हा संघटक सचिन झेनके संपादक स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस गिरीश वखारे तहसीलदार मुक्ताईनगर उपस्थित असलेले आपल्या पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक व ज्येष्ठ पत्रकार आणि या मुक्ताईनगर तालुक्याचे रहिवासी व दैनिक देशदूतचं काम बघणारे विशेष प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्री मोतीलाल जोगी सर आणि पुरवठा निरीक्षक आदरणीय श्री सोमनाथजी बोंद्रे साहेब, सोबतच सहाय्यक अधिकारी कृषिकेश गवांदे आणि या ठिकाणी या मुक्ताईनगर तालुक्यातून जमलेले सर्व आपल्या तहसील कचेरीचे कर्मचारी वृंद व ग्राहक बांधवांनो, आज आपल्या या मुक्ताईनगर मध्ये तहसील कचेरीत आपण 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून मनवतो आहोत। 15 मार्च म्हटलं म्हणजे जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी तहसील कचेरीमध्ये आपण मोठ्या उत्साहात हा ग्राहक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी करीत असतो। म्हणून त्याच अनुषंगाने आजही आपण सर्व ग्राहक या ठिकाणी जमलेले आहोत। मित्रहो, या ग्राहक दिनाचं महत्व काय आहे? तुम्ही आपण सर्व माणसं जन्मतःच तर मरणापर्यंत सुद्धा ग्राहकच असतो। आणि हे ग्राहक पंचायत नेमकी केव्हा स्थापन झाली? तर सन 1974 साली पुणे येथील कैलासवासी बिंदू माधव जोशी यांनी यांच्या सहकाऱ्यांनी या ग्राहक दिनाची स्थापना सर्वप्रथम केली, शाखा ओपन केल्या आणि या संदर्भामध्ये ग्राहक हिताचा एक कायदा म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये एक बिल तिथे पारित करण्यासाठी टाकलं होतं, परंतु त्या ठिकाणी तो कायदा पारित झालेला नाही। तरी सुद्धा न खचता त्यांनी त्यांचं कार्य चालूच ठेवलं आणि पुन्हा त्या बिलामध्ये काही त्रुटी असतील त्या समजून घेऊन त्यात काही सुधारणा त्यांनी केल्या व ते पुन्हा बिल पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या मध्ये त्यांनी सादर केलं आणि त्यावेळेला तत्कालीन राष्ट्रपती महामहिम यांची त्या बिलावरती सही झाली आणि तेव्हापासून ग्राहक हिताचा कायदा हा अंमलात आला आणि 24 डिसेंबर म्हणून ग्राहक दिन हा त्या दिवसापासून शासनाने घोषित केलेला आहे आणि हा 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून देखील ओळखला जातो। तर मित्रहो, ग्राहकाचे हक्क काय आहेत, ग्राहकाने कशा पद्धतीने वागलं पाहिजे या गोष्टीला आपण हलक्यात घेतो। तर आपण सकाळी उठताना दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची गरज भासते। तर आपण म्हणून किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी करतो, कापड दुकानातून काही वस्तू खरेदी करतो, शेतकरी बांधव काही बी बियाणांच्या दुकानावरती काही वस्तू खरेदी करतात, काही इलेक्ट्रिक वस्तू आपण खरेदी करतो, औषधाच्या दुकानावरती आपण औषध घेतो। कोणत्याही दुकानात गेल्यानंतर आपण ग्राहक म्हणून जात असतो आणि आपण कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर आपण त्याचं बिल, पक्क बिल हे घेतलं पाहिजे आणि आपण काय खरेदी केलेलं आहे, किती वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्याच्या किमती काय आहेत, त्याची बेरीज बरोबर मारली आहे किंवा नाही याची आपण खात्री केली पाहिजे आणि त्या बिलाची बेरीज केली पाहिजे। आपलं बरोबर आहे का, आपण किती पैसे द्यायला पाहिजे आणि जर आपली फसगत होत असेल तर आपण कोणतेही वस्तू घेतली, उदाहरणार्थ आपण मेडिकल वरून काही औषध विकत घेतलं आणि त्याच्यावरती किंमत लिहिलेली असते,
एमआरपी किंमत, त्याच्यावरती ते जेव्हा विक्रीसाठी सज्ज आहे तर ते देखील तारीख त्याच्यावरती असते आणि त्याच्यावरती एक्सपायरी डेट सुद्धा लिहिलेली असते. तर हे आपण पाहूनच औषधी खरेदी केल्या पाहिजे. आणि जर त्याच्यावरती एखाद्या बाटलीवरती आपल्याला 52 रुपये 50 पैसे बिल रक्कम त्याची लिहिलेली आहे दरपत्रक, तर आपण ते तेवढेच दिले पाहिजे. आपल्याकडनं जर 55 रुपये दुकानदार घेत असेल तर आपल्याकडून निश्चितच तो 2.5 रुपये जास्त घेतो आहे आणि आपली फसगत होते ग्राहकाची. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पक्क बिल घेतलं पाहिजे. पक्क बिल घेतल्यानंतर आपल्याला त्या व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार करता येते. जळगावला ग्राहक न्यायालय आहे, ग्राहक मंच, या ठिकाणी आपल्याजवळ पक्क बिल असलं तर आपण व्यापाऱ्याची तक्रार करू शकतो. त्याच्यामध्ये तो दावा चालविला जातो आणि नंतर त्याला दंड वगैरे ठोठावण्यात येतो. तर अशा पद्धतीने ग्राहकाने हे जागृत राहिलं पाहिजे. मनुष्य मेल्यानंतर सुद्धा आपण अंत्यविधीचा सामान घ्यायला दुकानावरती जातो, तेव्हा आपण सामान खरेदी करतो, तेव्हा देखील आपण त्याचंही बिल घेतलं पाहिजे आणि त्या सर्व वस्तू आपण जांच करून घेतल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली फसगत कुठेही होणार नाही, तर याची काळजी ग्राहकाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मीटर असतं, मीटरचं बिल आपल्या दर महिन्याला येत असतं, तर आपण ते बिलाची सुद्धा खात्री केली पाहिजे की आपण या महिन्यामध्ये किती बिल आलेलं आहे, मागच्या महिन्यात किती बिल आलेलं आहे. त्या बिलावरती सविस्तर विवरण लिहिलेलं असतं आणि आपण बघितलं पाहिजे की आपण किती युनिट्स वीज वापरलेली आहेत, त्या युनिटचे दर किती आहे, त्याचं दर मागच्या बाजूने लिहिलेलं असतं आणि त्या दराप्रमाणे आपल्याला बरोबर किती युनिट वापरले आहेत त्याचं बिल दिलेलं आहे का, मागची काही थकबाकी आहे का, तर मागच्या बाजूने विवरण लिहिलेलं असतं, तो चार्ट बघावा. त्याच पद्धतीनं खात्री करून मग ते बिल भरावं. त्याच पद्धतीने आता नुकतंच युद्धजन्य परिस्थिती होती, ती आता निवडलेली आहे आणि तरी देखील आता गॅसचा आपल्याला थोडस कमतरता भासते आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गॅस एजन्सीमध्ये रांगा लागलेल्या आहेत. तर आपल्याला घरगुती वापरासाठी गॅस लागतो, तर गॅसची हंडी देखील सुद्धा ही 14 किलोची असते आणि 14 किलोची हंडी आपण जेव्हा आपण गॅस घ्यायला जातो तेव्हा आपण एक जागरूक ग्राहक म्हणून ती मोजून घेतली पाहिजे. दुकानावरती काटा असतो, आम्हाला मोजून दे, आपण जर त्याला म्हटलं दुकानदाराला तर तो आपल्याला मोजून देतो. ती बरोबर 14 किलो आहे किंवा नाही याची खात्री करा. नाहीतर कमी असेल तर त्याच्यामध्ये कमी गॅस असतो, ती आपण नाकारायची आहे आणि 14 किलोची हंडी आपण घ्यायची आहे. आता शासनाचे आदेश आहेत की गॅसचा जरी रांगा लागलेल्या आहेत, तर गॅसचा जरी महाराष्ट्रात तुटवाडा येतो आहे, तर आपल्या तालुक्यात मात्र तरी तशी परिस्थिती नाही आहे असं तहसीलदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कालच तहसीलदार साहेबांची एक बाईट माझ्या बघण्यात आली. तर त्याचा जर कोणी साठा वगैरे करत असेल, साठेबाजी करत असेल आणि चढ्या भावाने विकत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सक्त आदेश तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तर म्हणून मी या ठिकाणी सांगतो, ग्राहकांनी जागृत राहिलं पाहिजे. म्हणून मी आजच्या या 15 मार्च ग्राहक दिनाच्या निमित्ताने म्हणेल की जागो ग्राहक जागो. ग्राहक हा सतर्क असला पाहिजे जेणेकरून आपली फसगत होणार नाही. या ठिकाणी मला बोलवलं आणि 2 शब्द आपण आताच ऐकलं की प्रत्येक माणसाला ग्राहक म्हटलं जातं. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा हा ग्राहक आहे आणि देशाचे राष्ट्रपतीही ग्राहक आहे. मग हा ग्राहक दिन आला कुठून? तर 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन जॉन एफ केनेडी यांनी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि मग तो दिवस जो आहे तो दिवस सगळ्या जगामध्ये साजरा करण्यात आला. आता ग्राहक म्हणजे काय, ग्राहकाचे हक्क काय, त्याचे अधिकार काय, त्याचे कर्तव्य काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या अगोदर या ग्राहक कायद्याची आवश्यकता भासू लागली, ग्राहकांची फसवणूक होत गेली, ग्राहकांच्या व्यापाऱ्यांच्या पेठा निर्माण झाल्या आणि व्यापारी आणि जाहिरातीचं ही युग असल्यामुळे, जागतिकीकरणाचं युग असल्यामुळे, खाजगीकरणाचं युग असल्यामुळे, उदारीकरणाचं युग असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकाची फसवणूक प्रचंड प्रमाणात होऊ लागली आणि त्यामुळे ग्राहकाचे हक्क आणि अधिकार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तर दिलेलेच आहेत, परंतु इथे ग्राहकासाठी स्वतंत्र असा कायदा व्हावा म्हणून 1986 साली आपल्या देशामध्ये पहिला कायदा करण्यात आला. ग्राहक संरक्षण कायदा त्याला म्हणतात, ग्राहक संरक्षण कायदा 1986. आणि या 1986च्या कायद्याखाली तुम्हाला काही हक्क दिलेले आहेत ग्राहकाला, परंतु आपण ज्यावेळेस दुकानामध्ये जातो, आपण एखाद्या व्यापाऱ्याकडे जातो, कपडा खरेदी करण्यासाठी जातो, त्यावेळी तिथे लिहिलेलं होतं माल परत घेतला जाणार नाही.
कुठलाही माल परत घेतला जाणार नाही. म्हणजेच काय की तो फक्त त्याची निघण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कायदा काय. अनेक ग्राहक चळवळीशी संदर्भातल्या लोकांनी याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि हा ग्राहक संरक्षण कायदा भारताच्या संसदेमध्ये 1986 साली हा कायदा करण्यात आला. मग हा कायदा करण्यात आल्यानंतर या कायद्यामध्ये अनेक प्रकारचे जे निवडण्याचा हक्क आहे. आपण गेलो एखाद्या दुकानामध्ये, मला का आपण निवडायचं आहे, तर काय करणार, काही नाही, हे काही बदल होणार नाही, असं नाही तसं नाही. आत्ताच मागे रेड चिपचा बूट होता सर, रेड चिपचा बूट 5800चा एका मुलाने कॉलेजचा मुलगा होता भुसावळचा, त्याने आमची दर महिन्याला मीटिंग असते कलेक्टर साहेबांकडे. त्याने आमच्याकडे तक्रार केली की रेड चिपचा बूट आहे माझा, पण मला त्याचं ते सोलच निघून गेले त्याचं खालचं. मग तो आला आमच्याकडे तक्रार द्यायला. म्हटलं तक्रार आम्ही स्वीकारू, परंतु तुझ्याकडे पक्क बिल असेल तर आम्ही तक्रार स्वीकारू. कारण काय असतं सर, ही लोक निघून जातात आणि ज्यावेळेस आम्ही आदरणीय जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जळगाव इथे ज्यावेळेस आपण बाजू मांडतो त्यावेळेस त्याला साधार काहीतरी माहिती पाहिजे, अन्यथा आमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि म्हणून आम्ही त्याला सांगितलं की तुझ्याकडे बिल आहे का, तर तो बोलला माझ्याकडे कच्चं बिल आहे. म्हणजे 5800चा बोल्ट त्याने घेतला रेड चिप कंपनीचा, परंतु त्याच्याजवळ पक्क बिल नसल्यामुळे आम्ही त्याची तक्रार घेऊ शकलो नाही. त्याने कशासाठी केलं सर, हे फक्त 400 रुपयासाठी. म्हणजे 400 रुपये कमी आहे घेतले म्हणून त्याने ते बिल घेतलं नाही. जर का त्याने 5800चे जे स्वतंत्र बिल आहे ते पक्क बिल घेतलं असतं तर आज त्याला परतफेड किंवा त्याची भरपाई भेटली असते. जळगावचं उदाहरण आहे. सफारीचा कापड घेतला आणि तो टेलरकडे गेला, जळगावचीच घटना आहे, आणि ती शिलाईसाठी त्या टेलरकडे टाकण्यात आली. त्या टेलरने काय केलं, ते शिलाई करताना त्यानं पक्क बिल घेतलं, कोणी ते शिलाई करणाऱ्या कस्टमरने, ग्राहकाने. मग त्याने काय केलं की ती जी त्याची बाही होती ती खाली येऊन गेली खांद्याच्या, आणि ती सफारी जी होती तो कापड वाया गेला. मग तो त्या टेलरकडे गेला, टेलर नावाजलेला आहे जळगावमधला. त्याने सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची तक्रार वगैरे करत नाही, कारण जळगाव जिल्हा ग्राहक मंच जळगावला आहे. कुठे, कलेक्टर साहेबांचं जे नियोजन आयोग आहे ना त्याच्या बाजूला नियोजन आयोगाचं जे ऑफिस आहे त्याच्या मागे. मग त्याने विनंती केली त्या ग्राहकाने की तुम्ही मला पैसे देऊन द्यावा, माझे सफारीचे जेवढे पैसे होते हा कापड तेवढा मला तुम्ही 2000 काहीतरी 2000 का 2500 होते, तुला कुठे जायचं असेल ते जा. आता तोही पेटला आणि पेटल्यानंतर तो ग्राहक न्यायालयामध्ये गेला. ग्राहक न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याला ती 2 वर्ष केस चालली सर. आणि ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय साहेबांनी निकाल दिला की याची जे सफारीचा कापड आहे हा 2720 का असं काही रुपये होते ते, प्लस याला झालेला मानसिक त्रास, प्लस तो ग्राहक न्यायालयामध्ये आल्यानंतर 2 वर्षाचा त्रास, असा 8900 का असा काहीतरी त्यांना तो दंड ठोठावण्यात आला. म्हणजेच जागरूक ग्राहक असला तर काय करू शकतो. आता यावरच घटना होती. सोमनाथ मुंडे साहेब, सहाय्यक अधिकारी ऋषिकेश, त्यांच्या समवेतच कवी आणि साहित्यिक आमचे मित्र आदरणीय बालेराव साहेब, मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मोहन भाऊ मेढे, ग्राहक मंचाचे म्हणजे मुक्ताईनगरचे अध्यक्ष आणि सर्वांचा आवडीने वाढदिवस साजरा करणारे, त्यांच्या नात्यागोत्यातले असो का नसो पण असे प्रत्येकाला वाढदिवस साजरा करून आनंद देणारे धनराज भाऊ सापधरे आणि उपस्थित सर्व ग्राहक बंधूंनो, माझ्या आधीच्या सन्माननीय वक्त्यांनी म्हणजे भालेराव साहेबांनी व मेढे साहेबांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक मंचाची स्थापना, तक्रार निवारण कशी करायची याबाबत अतिशय सखोल अशी माहिती दिलेली आहे.
त्यापेक्षा फार वेगळं काही मी सांगणार नाही. फक्त थोडक्यात एवढंच सांगेन की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण अतिशय जागरूकपणे राहिले पाहिजे. कारण अनेक ठिकाणी फसवणूक होण्याचे प्रकार, काळाबाजार होण्याचे प्रकार हे आता नित्याने उघडकीस येत आहेत. आजचा हा ग्राहक दिन हा एक दिवस जरी असला तरी आपण दररोज जागरूक राहिलं पाहिजे. प्रत्येक दुकानात गेल्यानंतर जे काय आपण खरेदी करू, कुठलीही वस्तू असो ती, तर एक तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितलीच पाहिजे, म्हणजे निर्मिती कधी झाली आहे. त्यानंतर त्याची एक्सपायरी पण पाहिली पाहिजे. त्या मालाचा दर्जा, क्वालिटी कशी आहे ते पाहिलं पाहिजे. त्याचा दर कसा आहे, छापलेल्या किमतीपेक्षा आपल्याकडनं जास्त पैसे उकळले जात आहेत का हे बघितलं पाहिजे. आणि पक्कं बिल घेतलं पाहिजे. हे एवढे 4-5 माफक गोष्टी जर आपण आपल्या व्यवस्थेसाठी, आपल्या सोयीसाठी जर केल्यात तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही. आणि एखादा दुकानदार, विक्रेता जर मुजोर असेलच तर आपण कायदेशीरदृष्ट्या ग्राहक मंचामध्ये तक्रार करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच न्याय मिळतो. थोडा वेळ लागतो पण निश्चित न्याय मिळतो. सन्माननीय भालेराव साहेब त्या समितीवरती आहेच. मेढे साहेबही बरेच दिवसापासून काम करताय या क्षेत्रामध्ये. महत्त्वाचं हेच जागरूकता आणि काळजी. एवढं जर घेतलं तर आपल्याला कुठेही काही अडचण येणार नाही. काही मदत लागल्यास आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. धन्यवाद. मार्गदर्शक डॉक्टर भालेराव साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धनंजय साबदरे साहेब, प्रमुख पाहुणे मोहन बेडे साहेब, ज्येष्ठ पत्रकार जोगी सर, तसेच आमचे सहकारी कर्मचारी, रास्तभाऊ दुकानदार आणि पत्रकार बंधू. आज 15 मार्च जागतिक ग्राहक दिन, त्या निमित्ताने आपण सर्व इथे एकत्र आलो आणि ग्राहकांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्यासाठी आपण ग्राहक दिन सांगणार. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, बाजारपेठेतील महत्त्वाचा घटक आहे. आणि ग्राहक नसतील तर उद्योग नाही, व्यापार नाही आणि सेवा पण टिकू शकणार नाही. ग्राहकाला काही हक्क प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक सुरक्षिततेचा हक्क, म्हणजे एखादी वस्तू आपण बाजारात खरेदी करतो किंवा ती वस्तू सुरक्षित असायला पाहिजे. दुसरं जे आहे वस्तू निवडण्याचा अधिकार, पुन्हा तक्रार निवारण्याचा अधिकार. एखाद्या वस्तूमध्ये जर दोष जर असेल किंवा त्याच्यामध्ये ग्राहकाला वाटत असेल की त्याची फसवणूक झालेली आहे तर त्याला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ग्राहक हा जागरूक असायला पाहिजे आणि त्यांनी इतर लोकांना पण जागृत करायला पाहिजे. त्यासाठी आपण ग्राहक दिनाचा कार्यक्रम राबवतो आणि जागरूक ग्राहक हा सुरक्षित ग्राहक असतो. सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथं सांगतो.